आपणास कॅन्सर आहे का हे आपण कसं माहित करून घेतो? तर काही लक्षणं कॅन्सरची आहेत जे आपल्याला माहिती पाहिजे, परंतु लक्षात ठेवा या लक्षणाव्यतिरिक्त सुद्धा बरेचसे लक्षण असे आहेत जे आपण एन्युमरेट करू शकत नाही, परंतु कुठलाही शरीरामध्ये झालेला बदल असेल तर आपण डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या. काही लक्षणं जे कॉमन कॅन्सरचे आहेत, उदाहरणार्थ तोंडात होणारे जखम जी भरत नाही आहे, ज्याला आपण क्रॉनिक अल्सर्स म्हणतो. तोंडामध्ये असं कुठलीही गाठ असल्यास किंवा जखम असल्यास डॉक्टरांकडे दाखवणे. स्तनामध्ये असलेली जर गाठ असेल तर ताबडतोब दवाखान्यात जाऊन डॉक्टरला दाखवण्याची गरज आहे. गिळताना किंवा पाणी पिताना होणारा त्रास हा अन्ननलिकेचा कॅन्सरचं लक्षण असू शकतो. गुदद्वाराच्या कॅन्सरमध्ये आपल्याला शौचाच्या वेळेस रक्त पडणे किंवा लघवी करताना रक्त पडणे हे युरिनरी ब्लॅडर किंवा रेक्टमचे कॅन्सरचे लक्षण असू शकतात. स्त्रियांमध्ये पाळी गेल्यानंतर रक्तस्राव होणे किंवा संबंधानंतर रक्तस्राव होणे किंवा दोन पाळीच्या मध्ये रक्तस्राव होणे हे गर्भाशयाच्या मुखाचे किंवा गर्भाशयाचे कॅन्सरचे लक्षण असू शकतात. हे सगळे कॉमन कॅन्सर्स बद्दल आहेत. त्याचबद्दल काही कॅन्सर्स आहेत, उदाहरणतः मेलॅनोमा ज्याला म्हणतो. आपल्याला शरीरावरती असणाऱ्या तीळमध्ये जर अचानक वाढ झाली तर ते मेलॅनोमाचे लक्षण असू शकतात. ताप येणं, वजन कमी होणे ज्याला आपण अनइंटेन्शनल वेट लॉस म्हणतो. आपण काही करत नाही आहोत वजन कमी करण्यासाठी, पण जर तरी सुद्धा वजन कमी होत असेल, ताप येत असेल तर हे सुद्धा कॅन्सरचे लक्षण असू शकतात. लक्षात ठेवा, शरीरामध्ये कुठलाही बदल झाल्यास आपण ताबडतोब डॉक्टरला दाखवणे गरजेचे आहे. कॅन्सर जर आपण लवकर निदान करू शकलो, अर्ली स्टेज मध्ये जर त्याला पकडू शकलो तर तो कायमचा बरा करता येतो. धन्यवाद.